महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलंय। मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला, मात्र खातेवाटप रखडलेल्याची चर्चा रंगतीये। शनिवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास खातेवाटपाची चर्चा झाली आहे, मात्र खातेवाटप पुढच्या 2 दिवसात होईल असं म्हटलं जात आहे। त्यामुळे सस्पेन्स अद्यापही कायम आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी बहुमत मिळालं आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला। मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण अद्याप खातेवाटप झालं नसल्यानं विरोधक सरकारवर टीका करतायत। त्यातच विरोधक मजबूत असला पाहिजे, विरोधी पक्षनेतेपदही महत्त्वाचं आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही घडामोडी घडतील अशी शक्यता होती। विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर त्यांनी महायुतीवर टीका सुद्धा केली। सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीने उभा असला तर सरकार किंवा सत्ताधारी पक्ष हा निरंकुश होत नाही, तर त्याच्यावर विरोधी पक्षाचा अंकुश असावा लागतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमधल्या शासकीय निवासस्थान अर्थात रामगिरीवर शनिवारी सकाळी महायुतीचे सगळे मंत्री आणि आमदारांना चहापानाचं निमंत्रण देण्यात आलं। रामगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पोहोचले। दरम्यान 10 मिनिटातच अजित पवार चहापान आटपून विधान भवनाकडे निघाले। त्यानंतर आलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची रामगिरीवर जवळपास अर्धा तास खातेवाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर योग्य वेळी खातेवाटप करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। खातेवाटप नाही म्हणून अधिवेशनातलं कामकाज कुठं थांबलंय अशातला भाग नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेमध्ये प्रमुख नेते म्हणून उत्तर दिलेलं आहे, अजितदादांनी देखील प्रश्नाला उत्तर दिलेली आहेत। त्याच्यामुळे कुठं कामकाज थांबलंय किंवा त्याचा परिणाम कुठं विकास कामावर झालाय अशातला अजिबात भाग नाही। खातेवाटप हा 3 पक्षांचा इंटरनल प्रश्न आहे आणि तो योग्य वेळी आताच लवकरात लवकर खातेवाटप होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे। पण यानंतर अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नाही। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर हिवाळी अधिवेशन देखील संपलंय, तरी देखील खातेवाटप रखडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।